नाव नीट सांगितलं ना? हो काय नाव ठेवलं आम्हाला पण म्हणता येत नाही. मित्रांनो आले बरेच पाहुणे आले. आता होईल कार्यक्रम सुरू. आजची ब्लॉगची सुरुवात आहे मी इथूनच केली. मग फायनली पिल्लूचं नाव ठेवलं जाणार आज. कसं वाटतं तुला? छान वाटतं. बोला नाव सांगितलं थांब येऊ. तर कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी व्लॉगर चिकू. तर आजच्या आपल्या व्लॉगची सुरुवात करतो आम्ही रेस्टॉरंटपासून हॉटेलपासून. आणि आजच्या फ्रेममध्ये बघा किती जण आहे, कारण हा तो व्लॉग आहे. आजचा जो व्लॉग आहे फायनली आजचं बेबीचं बारसं आहे आणि बाळाचं नाव ठेवायचं. आज फायनली मी पिल्लू म्हणणार नाही इथून पुढे व्लॉगमध्ये. आणि इथून पुढे मी फायनल पिल्लूचं नाव घेऊन बोलेल. तर आज पिल्लूचं बारसं आहे, आम्ही सगळ्यात जमलेलो आहे. आणि थोडा प्रोग्राम चालू होईल. हा विरांती पहिल्यांदा ब्लॉगमध्ये बाळाची आत्या 2 नंबरची मोठी आत्या येईलच किती वेळा. आम्ही आहे बाकी सगळं आहे. आता कार्यक्रम तरू मावशी ठीक आहे. आता कार्यक्रम सुरू होईल थोड्या वेळात. त्यांचं आम्ही फोटोशूट चालू करतोय. तुम्ही बघा आता फोटोशूट तुम्हाला आम्ही फोटोज दाखवतो. चालू कार्यक्रम बघा इकडे बघा. हा सेटिंग जरा उलटी दिसत. तेव्हा मोठ्या वहिनी आलेल्या आहे आमच्या. मोठ्या वहिनी मागच्या आठवड्यात गाडीवरून पडल्या. आणि हां काल मी पण पडलो, माझा पण ॲक्सिडेंट झाला रात्री. मी पण पडलो काल. तर मित्रांनो झाले आता बऱ्यापैकी तयारी झाली. बरे पाहुणे आले. आता थोडंसं बघतं थोडा कार्यक्रम सुरू होईल आता. आणि बाळाची आजी, ह्या बाळाच्या पंजा आजी म्हणजे गीतूची आजी. हां मामी आजी गीतूची मामी. पिल्लूला आता इथं पिल्लू कुठे गेला? आला पिल्लू. आजी गाणं म्हणतात. मग फायनली पिल्लूचं नाव ठेवलं जाणार आज. कसं वाटतं तुला? छान वाटतं. पिल्लूचं मूड आहे. आनंद गगनात मावेना. चप्पल काढा साईडला. साईडला चप्पल काढून घेत आहे. बरं मी काय म्हणतो, तुम्ही काढून घ्या वरती जाताना. तुम्ही पण काढून घ्या चप्पल वरती जाताना. हो का? मित्रांनो आले बरेच पाहुणे आले. आता होईल कार्यक्रम सुरू. आजची ब्लॉगची सुरुवात आहे मी इथूनच केली. घरचं काहीच दाखवलं नाही आज. काही बाळा खायला कसं वाटतं फायनल आज पिल्लू आपण ब्लॉग मी पिल्लू म्हणलं बंद करणार आहे. नाव घे जाणार आपण डायरेक्ट. हां बाळाची आई तर खूपच भारी दिसते. आम्ही दोघं आज मॅचिंग आहे असे आलेले. Guys, you can see अभी ऑलमोस्ट वेरी पाहुणे आ गए हैं. सब पाहुणे आ गए. कसं फील वाटतं माझं पिल्लू नाव ठेवणार आहे आपण डायरेक्टली? तर मागच्या वेळेस बेबी वेलकमचा ब्लॉग झाला तर नाव ठेवणार आपण. गाईज तुम्हाला माहीत नसेल तर नाव मीच डिसाईड केलं. मी ऑप्शन सांगू का? नाही नंतर सांगा सगळं. नाव ठेव स्टोरी सगळी सांगतो. एकदम भयान आणि एकदम मस्त स्टोरी झाली. तुम्हाला सांगतो मी आमच्या किती पद्धती झाल्या आणि काय झालं आणि एका दिवसात काय झालं सांगू तुम्हाला सगळं सांगू. गाईज मला इतका राग आलेला आहे ना. मला एकदम लास्ट मोमेंटला कळलं की ब्रो उद्या बारसं आहे. ब्रो असं नव्हतं, नेक्स्ट संडेला होतं. आगल्या दिवशी कॅन्सल झालं की उद्या करायचं आहे. मला इतकं वाईट वाटलं की. आणि मम्मी जेव्हा फोन केला ते बोलले की तुम्ही घरचे तुम्हाला काय फोन करणार आहे. पण मग आम्हाला कसं काय कळणार आहे. मी वेट करते हा प्रोग्राम कधी संपेल आणि मी कधी जेवायला जाणार आहे की हमको लगी है भूक. आता सगळे पाहुणे माझ्याकडे बघतो. अल्ला चढते बापरे. सो आता बाय ब्लॉग. अनुमात्र माझे ताने बाळ हळदीने नाऊ त्याचे पाणी जाऊ माझ्या कोवळ्या उठका गुडगाणे गोकुबा सडा माझे ग संग रांगेते त्याला पाहिलं दिलं आता बंद करा म्हणजे
तुम्ही या सगळ्या मित्रांनो अशा पद्धतीने आता कार्यक्रम चालू झाला आहे. सर्व पाहुणे आले. आता फोटोशूट चालू आहे पिल्लूसोबत सगळे. पिल्लूसोबत फोटोशूट चालू आहे. आत्याला कसं वाटतं आज? एकदम छान वाटतंय, खूप भारी. बाई मग आज लईच आहे वाटतं. हो कसं आहे? खूप छान. तिकडं पाहिजे ना ते फोटो ओ मामा हाय बोला. हां तिकडं पाहिजे ते महत्वाचं त्यासाठी गावाला आहे. आजोबा आहे. मिशी पिळा मी मिळतो. अहो तुम्ही पिळा ना मामा. आमच्या मामांमध्ये खूप ॲटिट्यूड आहे. पिल्लू आज थोडासा ऑर्डर करायला लागला आहे पण ठीक आहे, इट्स ओके. आईचा जीव खालीवर होतोय. थोडं ऑर्डर करायला लागला, थोडं शांत करायला घेऊन गेली की तू थोडे पाहुणे एवढे करते पाहून. मित्रांनो ओळखला का लास्ट ब्लॉगमध्ये इथे मामा ते मामा कंपनी परत राजू मामा मेन होते. ती का बरं बनवलंय? ओरमाटा नाही मग त्याच्या खालून असं द्यायला. असं करा. बाळाला कुठं देतो? हे बघ इतकं छोटे पिल्लू येते इतकं छोटे. त्याला खेळायचं आहे. झोप इतकी आली आम्हाला. मोठी मम्मी खेळायचं आहे. गर्दी एवढी ना कारण म्हणून मग तसं थोडं चालू आहे. आता करायचं नाव ठेवायचं कार्यक्रम सुरू करायचं आहे. आता झोपून आलाय म्हणून शांत आहे. वाज खूप कमी येते ब्लॉगमध्ये. ठीक आहे. हां पिल्लू चालू आहे आज माझा नाही. अच्छा. अशा पद्धतीने कार्यक्रम सुरू झाला. आता आजी सांगताय एक्सपिरियन्सवाल्या लेडीज. सांगायचं नाही सांगायचं नाही का सांगायचं? अच्छा हां. असं वेळेला करून झालं का गोविंद घ्या कुणी राम घ्या लक्ष्मण घ्या असं हे झालं का त्याच्यानंतर एकीने लावून राहायचं आणि त्याच्या कानामध्ये तिथं काय नाही ते सांगायचं. पण नाव काय मला सांगाय. आत्याला नावच माहित नाही का अजून? नाही ना. हां. हिला सांग. तेच ठेवलं राणीला म्हणता नाही येत. तेच ठेवलं. अगं मग सगळ्यांना तेच आवडलं. वोटिंग जास्त त्याला भेटली. वोटिंग त्याला वहीन म्हणजे बाई आत्या लोके बसल्या आणि वहीन लोकी साईडला काढून दिल्या. नंदा म्हणजे पाहिलं ना कसं करायचं राजकारण आहे. लगेच जावं नंदा. त्यांना मान देतोय नंदांचा मान आम्हाला नको आणि तुम्ही असं बोलताय. हो ना मला पॉलिटिक्स कळत नाही का. फायनली शेवटच्या आत्या येऊन गेले. काय एवढा वेळ लागतो का? तिकडे बघा. जोरात बोला. बोला लावून नाही जोरात बोला. नाव सांगितलं थांब मी ओपन करू ना. लालू अरे तुला र बोलतेच नाव नीट सांगितलं ना. हो काय नाव ठेवलं आम्हाला र पण म्हणता येत नाही. र र हे दोघी बहिणी र आम्ही विभूच म्हणू. हा विभू टोपण नाव आहे तर विभू निक नेम आहे. तर तुम्ही झोपला ऐकलं हे मध्ये ठेवलं नावाचं सगळ्यांना. थांबतो वेदू. मित्रांनो फायनली नाव ओपन झालेलं आहे सगळ्यांचं. कसं वाटलं नाव? सुपर. आत्यानं कसं वाटलं नाव? हे रे प्रभाव आमचा प्रभाव बाबू. त्याच्याशिवाय मी कोणता छोटा सुद्धा कार्यक्रम करीत नाही. मावशी नाही तर रडू येते मला. मित्रांनो आज मावशी नाही आहे, कारण मावशी जरा बाहेर गेलेली आज, पण मावशी नाही आहे.
फोटो. सर्वांना नमस्कार. वेळात वेळ काढून तुम्ही ह्या कार्यक्रमाला आवर्जून हजर झाले. माझ्या नातवाला तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्यावे. त्याचं आयुष्याला एकदम आमचा सगळ्यांचा आशीर्वाद लाभो, तुमच्या सगळ्यांचाही लाभो. त्याचं आयुष्य भविष्य एकदम उत्तम हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुमच्या सर्वांची पुनस्त एकदा आभार मानते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नाव आवडलं का सगळ्यांना? आता हे काय करते तुम्ही? लाडू वाटून देता. कसले लाडूचे. हा का? नामकरण झालं म्हणून आता मस्त आपण हे वाटतोय, लाडू वाटतोय गोडधोड करण्यासाठी. बाकी मामा नाव आवडलं का? एक छान. हा खूप भारी. करम भाई तुला? भारी भारी छान. नाव आत्या आनंदी. आत्याकडून लाडू खाऊन घ्या. आत्या वेगळी पार्टी देणार अजून एक. किती गर्दी काही घेणं नाही आम्हाला. आमचं नाव ठेवायचं कार्यक्रम चालू आहे, काही नाही. शांत बस. हां ते पण आहे बा. गीतूबाई एक राहिला. आपण उभं राहिलो, सांगितलं नाव वगैरे, पण नावाचा अर्थच नाही सांगितलं. आपण जाऊन सांगायचं का? सगळ्यात आता सगळ्यांचे फोटोशूट तर झाले मावण्यांच्या सर्वांची. पण पिल्लू नेमके झोपलेलं आहे, फक्त पाण्याचं फोटो येत आहे. दुसरं पोराला अजून मोठं करू. मला काहीतरी फिलिंग्स वगैरे विचार. कसं वाटतं चिकू? तुझं मुलाचं नाव नामकरण झालं आहे काही? मला विचार. कमीच सांगू अजून की मला विचार. कसं वाटतंय? मला खूप मस्त वाटतं आहे. मी आज खूप हॅप्पी आहे. शेवटी म्हणजे फिलिंग्स नाही मी असं शेअर करू शकत. नाव तर आहे, तुम्हाला सगळ्यांना नाव आवडलं असेल. नाव आवडलंच नक्की कमेंट मी सांगा. तुम्ही कधीच कमेंट करते नाही. पर्सनली मला रिप्लाय तर व्हॉट्सअप वगैरेकडं. आणि यावेळेस नक्की कमेंट करून सांगा नाव कसं आवडलं. नावाची एक छोटी स्टोरी ती आम्ही नंतर सांगू ब्लॉग एंडिंगच्या वेळेस. ही प्रेम सगळ्यात महत्त्वाची, कारण पणजे आजी उभे डायरेक्टली बाळासोबत फोटो काढायला. आजोबा आहे ते. हा आजोबा. आजी म्हटलं. आजी नाही आजी असं म्हणा. पंजोबा म्हणतो ना आपल्या गावठी भाषेत आजी. नाही, आम्ही पंजोबा म्हणतो. बाबा हाय बोला ना. हात जोडा. हात जोडा. नमस्कार. त्यांना र नाही म्हणतात दोघींना. मग तुम्ही विभू म्हणा. विभू. गाईज ही आजी आहे. या दादू पियाच्या आजी आहे. आमच्या पण आजी आहे. आणि या सगळ्या आजी आहे आमच्या. या आजींच्या बहिणी आहे. मग आजी कसं वाटतं तुम्हाला? तुम्हाला नाव आवडलं का बाळाचं? आवडलं? तुम्हाला आवडलं? सगळ्यांना सगळ्यांना नाव आवडलं. जितू भाऊ ब्लॉगमध्ये हाय बोला. हाय, हाऊ आर यू? बाय. आर यू फाईन? आला. जेवण चालू झाले सर्व. आता मम्मी त्यांची देणगीचा कार्यक्रम चालू आहे. बाकी मामा जेवण पोट भर करा बरं का? हो छान. हां जेवण आवडलं का? एक नंबर. कसं आहे तरम भाई? एकदम काका इज ऑन हिज ड्यूटीज. काका गाइस मेरे भाई में बहुत एटीट्यूड है. बरोबर सगळ्या पाहुण्यांची सर्व्हिस देतोय. काय रे सर्व्हिस चालू आहे तुझी सगळीकडे? मी इकडे फोटो मी बिझी गुलो सगळे मस्त पाहुणे रावड सांभाळायचं चालू. सगळ्यांना माझ्या आवड वाटतोय आणि वाढतोय फक्त गुलो सगळ्यांना सर्व्हिस देतोय. बबूचा ड्रेस बदलला का? ड्रेस बदलला? ड्रेस बदलला का बबूचा? ड्रेस बदलून आली का बबू? बदलून इरिटेट झाला होता ड्रेस. तुला फिरून आलो तुझ्या. मामा जेवण झालं का? करतो. बाळाच्या आईचं जेवण झालं का? नाही अजून. का बरं? बाळाच्या पप्पांसोबत बसेल. बाळा पप्पा शेवट बसणार आहे. पण शेवट बसणार आहे. काका आले त्यांची बायको घरी ठेवून. ते रात्री मी काही बोलू शकत त्याच्या. बबू तुला जायचं? बबूला नाही जायचं. बबू नाही आता नाही. आता नाव घ्यायचं. आता प्रभू म्हणायचं. विभू. चला फायनल कार्यक्रम झाला. आता सगळं हॉल वगैरे रिकामं झालं आहे. बरेच पाहुणे गेले. आता निघतो आता घरी जायचं, कारण पाहुणे आपले गेले सर्व. आता घरी जायचं आहे. बाकी मामाला कार्यक्रम कसा वाटला? सुपर. एक नंबर वाटला. डायरेक्ट कार्यक्रम म्हणजे अनएक्सपेक्टेड होता एकदम पूर्ण. बाळाचा मामा झाला तर माझ्या मामाला कसं वाटलं? हे एकदम छान वाटला. एकदम मस्त ॲक्टिव्हिटीज होतं. मामीला कसं वाटला? एकदम छान. एकदम मस्त झाला कार्यक्रम. मामीला आवडलं का? एकदम छान. गीतूबाईला कसं वाटलं? छान वाटलं. मी घरी
चला आता. तरी तीन घरी आलो, कार्यक्रम सगळा आवरला, घरी आलो आणि आम्ही फायनली आता म्हणजे उलटं दिसतं वाटतं. हा इथे उलट दिसतं. प्रभाव नाव ठेवलं आहे शेवटी फायनली बेबीचं. नावाची स्टोरी तुम्हाला सांगतो. असा विषय झाला का मी 3 महिन्यापासून नाव ठरवून ठेवलं होतं. 3 महिन्यापासून आम्ही नाव ठरवलं होतं जे की कौंतेय आणि निकनेम ठेवलं होतं विभो. कौंतेय आपलं ओरिजिनल नाव ठेवायचं होतं, पण नेमके काल गुरुंना फोन केला. गुरु म्हणे ते कौंतेय नाव चालणार नाही म्हणे, त्याचं नाव निघतंय पवरनं, दुसरं कुठलंच अक्षरून नाव चालणार नाही कारण राशीला ते होत नाही आहे. आणि काल आम्हाला 3 वाजता कळून आज कार्यक्रम नाव ठेवायचा. आम्ही काल 3 नंतर नावं सापडले, नावं काढले. त्याच्यानंतर 3 वाजता आपण ते 5 नावं फिक्स केले. हां म्हणजे ते काय असेल. आणि नंतर मग ते आम्ही 3 नावं फायनल केले. मग एक प्रभाव, एक प्रभू आणि एक प्रभास अशी 3 नावं काढले. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्या फॅमिली वोटिंग केली. मावशी पहिल्यापासून हे होता मला प्रभाव आवडत होतं. नाव पण मीच दिलं होतं दिवसभरातून मला दुसरं कोणतंच नाव आवडत नव्हतं. ते नाव पण मीच सापडून दिलं होतं. तू पण सापडत मला माहिती, पण मला प्रभू जास्त आवडलं होतं. गौरीनी पण आपल्याला ते सजेस्ट केलं होतं. पण मला प्रभू जास्त आवडलं होतं. मग आम्ही फायनली वोटिंग केली, सगळ्यांना फोन लावले, हिच्या घरच्याकडे, हिच्या फॅमिलीला, इकडच्या मावशी काका सगळ्यांना. मग प्रभूला जास्त वोटिंग आली आणि फायनली मग आम्ही प्रभू फिक्स केलं. आणि आज प्रभू ती पडलं. मग फायनल आज आम्ही प्रभू नाव बेबीचं ठेवण्यात आलं. इथून पुढं ब्लॉगमध्ये पिल्लू असं काही म्हणता येणार नाही, आज नाव घेत जाईल. एकदा विभू किंवा प्रभू प्रभू जातं थंड तरी पण. प्रभू आणि हो याचा मिनिंग आहे एखाद्या गोष्टीचा उगम, त्याच्यानंतर दुसरा अर्थ आहे म्हणजे प्रभाव, म्हणजे दुसऱ्या गोष्टीवर प्रभाव पडू शकतो ते आणि शक्तिशाली. अशा बरंच अर्थ आहे, आता लक्षात नाही एवढे, पुढच्या ब्लॉग मी सांगाल. फायनल ते घरी येऊन सगळे चेंज वगैरे करून गीतूबाईंनी पण चेंज केलं, फक्त मी चेंज नाही केलंय. आजच्या बाई बसले पिल्लू सोबत खेळतीये. पिल्लूचं नवीन खेळ नाही. तर मित्रांनो गीतू बरं जाऊ तू इकडे. मागच्याच तू एंड नव्हतं केला, आज एंड कर. मागच्या ब्लॉग मी एंड करताना पण येलो टी-शर्ट होता. तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग आवडला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब कमेंट कोण म्हणाल कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, कमेंट करायला नक्की विसरू नका. ब्लॉग कसं आवडलं नक्की कमेंट करून सांगा. आणि नाव आवडलं की तुम्हाला ते पण कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉग. बाय.